सांगतात शाहू महाराजांनी राधानगरीचं धरण बांधलं, कच्च्या शाहू महाराजांनी त्या. मग आमच्या त्या मंडलिक साहेबांनी बोगद्याद्वारे कोल्हापूरला पाणी दिलं. कच्च्या कालव्यातनं पाणी सोडायचं धाडस देशात पहिल्यांदा मंडलिक साहेबांनी केलं. ते चालते का सांगा? असं म्हणायचं तुम्हाला? हा, असं म्हणायचं. आणि उद्या लोकांचं काही काम कधी सकाळी 4ला जाणार, 5ला ना, हे उठणार आहे 6 वाजता. आता नामदार मुश्रीफ साहेब घ्या ना, सकाळी 5 वाजता दरवाजात दारात येऊन बसलेले असतात खुर्ची टाकून. चांगली मतं मिळतील, मंडलिक साहेबांना चांगली मतं मिळतील. मंडलिक साहेबांना मतं चांगली मिळतील. केंद्रात मोदी पाहिजे तर महागाई. दर्शको नमस्कार, डिजिटल कोल्हापूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सध्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आपण गावोगावी फिरतोय. लोकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, भागामध्ये वारं कुणाचं हे जाणून घेण्यासाठी आपण गावोगावी जातोय. आज आपण गारगोटी रोडवरती बिद्री सहकारी साखर कारखाना जिथं आहे तिथं मार्केटच्या बाहेर थांबलोय. पहिल्यांदा तुमचं आमच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आणि बोलायला तयार झाला त्याबद्दल पहिल्यांदा मी आभार मानतो. काका, तुमच्याकडे तो सध्या लोकसभेचं राजकारण सुरू आहे, काहीही बोला, कुठल्याही मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. ह्या माईक व्यतिरिक्त बाजूला कुठलाही आवाज घेत नाही, त्यामुळे निवांत बोलूया आपण. लोकसभेची निवडणूक आता जाहीर झाले, 2-3 नेते आपल्या डोळ्यासमोर आहेत. आता सध्या महाविकास आघाडीकडनं शाहू महाराजांचं नाव चर्चेत आहे, महायुतीकडनं विद्यमान खासदार मंडलिक साहेब आहेत, अजून 2-3 अपक्ष उमेदवार उभा राहतील. मग त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल, वेगवेगळे नेते तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याच्या आधी तुमच्या डोक्यात काहीतरी ठरलेलं आहे की बाबा हा नेता आला तर आमच्या भागाचं सोनं होईल, आम्हाला बरं पडेल, आमच्या पोराबाळांच्या पुढच्या कामांच्या अडचणी मिटतील. तर काय असं काय म्हणते, कुठलं वातावरण आहे? वातावरण काय, मंडलिक साहेबांचं वातावरण झालं आहे. मंडलिक साहेबांचंच आहे का हो? त्यांनी कामं पण केले आहेत, वरून हे जास्त आणले त्यांनी. इकडे मंडलिक साहेबांचं वातावरण कशामुळे? तुम्ही जर कामांच्या बद्दल बोलत असाल तर कामांच्या बद्दल त्यांच्यावरती खूप निगेटिव्ह आरोप पण केले जातात की कामं केलेलं नाहीत, फंड आणलेलं नाही. कोणी आरोप करतोय ना, विरोधक करणारच ना, असं असतं ना त्यांचं. ग्राउंड रिपोर्ट घेताना वातावरण त्याचं जास्त इकडे आहे, या भागात तर इकडं. काय वाटतंय मग पूर्ण जिल्हाभरातून चांगलं मताधिक्य मिळेल म्हणजे? मिळणार. कार्यकर्ते आहात का त्यांचे? नाही कार्यकर्ते काय म्हणजे कार्यकर्ते नाही. या का पुढे काहीतरी वाटतंय का लोकसभेबद्दल? बोलूया का? काय वाटतं एकंदरीत लोकसभेबद्दल काय होईल? मंडलिक साहेबांचा जोर आहे जास्त इकडे मंडलिक साहेब तुमचा पण त्याच्याकडे जोर आहे काय? मग आज इकडं सगळीकडं इलेक्शन त्यांचं जास्त वातावरण हेच आहे. कशामुळे आहे म्हणजे? इकडं त्यांच्या कामामध्ये काय होते का की खूप ठिकाणी कामं पोहोचले नाहीत, म्हणजे इकडे गट स्ट्रॉंग आहेत, तर इकडे गट स्ट्रॉंग आहे, काम जास्त झाले, काय झालं? कागल तालुक्यात आहे पण गट आहे. मंडलिक साहेबांचा गट आहे इकडं, मुश्रीफ साहेबांचा, KP पाटील साहेबांचा, की AY पाटील साहेबांचा, कुणाचा गट आहे इकडे? मुश्रीफ साहेबांचा. विरोधी पक्षही तेवढा स्ट्रॉंग आहे आता महाविकास आघाडीकडनं. तर वाटते महायुतीला चांगली मतं मिळतील, मंडलिक साहेबांना चांगली मतं मिळतील. मंडलिक साहेबांना मतं चांगली मिळतील. केंद्रात मोदी पाहिजे तर महागाईवर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि आमचे नेते मुश्रीफ साहेब दगड जर उभा केला तर आम्ही तिथं मतही देणारच. असं नाही की शेवटी आपण सामान्य नागरिक म्हणून, तुम्ही आता जसं बोललात आपल्या भागात सगळा हा पट्टा शेतकरी आणि सामान्य नागरिकांचा पट्टा आहे. तर या लोकांना सगळ्यात जास्त काय त्रास होत असेल तर बाबा आपल्याला सुखसुविधा पाहिजे असतं. महागाईचा सगळ्यात जास्त फटका कुणाला बसतो तर शेतकऱ्यांना बसतो. आता जसं तुम्ही बोललात हे बोलला, तर कुणी उभा केला तर मतदान आपण करून नाही चालणार. आपल्याला फायद्याचा असेल तोच नेता असायला पाहिजे. मला काय म्हणायचं, मुश्रीफ साहेब जे निर्णय घेतील ते योग्यच घेतील. सर्वसामान्याचा नेता म्हणजे मुश्रीफ साहेब. त्यामुळे मुश्रीफ साहेबांच्या पाठीमागणं तुम्ही मंडलिक साहेबांच्या पाठीमागणं आहात. 100% मतदान दिसतंय इकडे. मंडलिक साहेबांनी मतदान आम्ही करणार, बाकी काय नाही. मंडलिक साहेबांना फार लीड इकडे पडेल असं म्हणायचं. शाहू महाराजांच्या जास्त लीड देणार आम्ही. शाहू महाराजांच्या बाबतीत काय म्हणायचं? त्यांचा आपल्याला कधी परिचयच नाही, या भागात कधी त्यांचा परिचय आलेला नाही. शाहू महाराज सर्वसामान्यपर्यंत ते पोचलेले नाहीत आजपर्यंत. आम्ही ते शाहू महाराज कधी फक्त फोटोमध्ये बघितले. अजून 2-3 उमेदवार आहेत, डॉक्टर चैतन्य नरके आहेत, अपक्ष उभा राहतील किंवा अजून कोणते आहेत, मग यांच्याबद्दल काय आपल्याला त्याची आपण आम्ही मुश्रीफ साहेबांचे खंबीर नेतृत्व, कार्यकर्ते असल्यामुळे कट्टर कार्यकर्ते पहिल्यापासून. दादांनी जे काम केले त्याची त्यांनी जाहिरात वगैरे असं काय केलं नाही. 800 कोटीचं काम केलं इथं आपल्या कागल तालुक्यात, ह्याच्यात कोल्हापूर जिल्ह्यात, पण त्यांनी कधी जाहिरात वगैरे अशी काय केलेली नाही. त्यामुळं संजय दादा, मला हा 2-3 दिवसापूर्वी ग्राउंड रिपोर्ट घेताना एकाने मुद्दा सांगितला होता की खूप सारा फंड, खूप साऱ्या योजना त्यांनी आणल्यात, परंतु त्याची कधी जाहिरातबाजी केली नाही, श्रेय घेतलं नाही. त्यामुळे तुम्हाला जाहिरातबाजी त्यांनी कधी केलेली नाही आणि ते कधी जाहिरातबाजी करत नाहीत, कामं भरपूर करतात, एवढंच. म्हणून आम्ही मंडलिक साहेबांच्या बरोबर आहे. तर सगळे कार्यकर्ते आहात. तरीही शाहू महाराज एक नवीन चेहरा आहेत, पुरोगामी चेहरा आहेत, विरोधक ज्या पद्धतीने प्रचार करतात. आमच्या भागात काय शाहू महाराज एक आहे नाही, शाहू महाराज एकच, कागलचे राजे समर्जित गाडी. भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत का?
राजे कागलचे. एकंदरीत आता तुम्ही जे मुद्दे बोललात या मुद्द्यांना धरून पूर्ण जिल्हाभरातून आपला हा मतदारसंघ कसा आहे लोकसभेचा, जवळजवळ 6 विधानसभा मतदारसंघाचा म्हणजे 6 आमदार एकत्रित असणारा एवढा मोठा मतदारसंघ आहे. जवळजवळ 1200-1250 गावं खेडेपाडी सगळी मिळून एकत्रित आहेत. तर हा इम्पॅक्ट तुम्ही जो आता बोललात हा पूर्ण जिल्हाभर असेल का आणि याच्यातनं मतदान होईल? निश्चितपणे असणार आहे. कारण आत्ताचे जे छत्रपती शाहू महाराज या लोकसभेला उभे आहेत यांना कुणीतरी अडचणीत आणण्याच्या उद्देशानं उभा केलेला आहे. त्यांचा सर्वसामान्य जनतेशी कधी संबंध आलेला नाही. या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती आली असताना शाहू महाराज कुठे दिसले नाहीत किंवा सर्वसामान्य जनते संबंधात एखाद्या मोर्चे आंदोलनं किंवा काही ज्या योजना असतील किंवा इतर काय कोरोनासारखी महामारी असेल त्यामध्ये सुद्धा कधी शाहू महाराज जनतेला दिसले नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाहू महाराजांच्या पर्यंत सर्वसामान्य लोकांना त्यांच्या हुजऱ्यांच्या किंवा राजशिष्टाच्या माध्यमातून कधीच भेटता येणार नाही सर्वसामान्य जनतेला. त्यामुळं निश्चितपणाने या कोल्हापूर जिल्ह्यातली जनता खासदार तुम्ही या मुद्द्यांच्या मुळे म्हणताय की मंडलिक साहेबांच्या पाठीमागे जनता राहील निश्चित राहील. कारण खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब सुद्धा शाहू फुले आंबेडकर विचारांचे वारसदार होते आणि त्यातूनच त्यांनी आपल्या मुलग्याला डावलून अल्पसंख्याक समाजातील नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांना आमदार मंत्री केलं. आणि ह्याच शाहू विचाराचे खरे पाईक सर्वजणी कोल्हापूरची जनता आहे. त्यामुळे निश्चितपणानं ही शाहू महाराजांची दत्तक 3री पिढी आहे. यालाच धरून प्रश्न घेईन की मी खूप सारे ग्राउंड रिपोर्ट घेताना सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या बद्दल कोणीही उन्हाजून बोलू शकत नाही. कारण त्यांचं काम, त्यांची विचारधारा आणि त्यांनी इकडे केलेलं पाणी प्रश्नाच्या वरती जे काम आहे ते कुठेही एवढं झालेलं नाही. त्यामुळं विरोधकही त्यांच्या कामाची शेवटी वाहवाच करतात किंवा त्याला दुजोरा देतात, हे योग्यच आहे. तर त्याच वारशानं संजय दादा मंडलिक काम करतायत का? निश्चितपणे करतायत. त्यांनी जवळजवळ 1000 कोटीचा निधी या कोल्हापूर मतदारसंघामध्ये आणला आहे. शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा त्यांचं काम चांगलं आहे. जय शिवराव एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून असेल, तुमच्या नदी धामणी प्रकल्प असेल, आंबेओळ प्रकल्प असेल किंवा ज्या ज्या पाणी योजनांचे पाणी जिरवा पाणी अडवाचे उपाययोजना या जिल्ह्यातील असतील किंवा कोल्हापूर मतदारसंघातील त्या निश्चितपणाने संजय दादा मंडलिक साहेबांनी किंवा दळणवळणाच्या तुम्ही अभ्यासू माणसं हे त्यांनी केलेल्या कामांच्यामुळे प्रभावित होऊन त्यांच्या पाठीमागे आहात. हो निश्चितपणे. त्यामुळे संजय दादा मंडलिक साहेब हे जाहिरात करत नाहीत, कुठल्याही प्रकारचा इव्हेंट करत नाहीत. ज्या लोकांना अपेक्षित काम आहे ते निश्चितपणे ते पाठपुरावा करून करतात याची आम्हाला सुद्धा म्हणजे खात्री आहे आणि कोल्हापूरच्या जनतेला सुद्धा ती खात्री असल्यामुळे निश्चितपणानं मंडलिक साहेबांना ही जनता मोठ्या मताधिक्याने निवडून देईल. निवडणूक आहे, बघू आता निवडणुकीत काय होतं. या काय वेगळा मुद्दा बोलायचा आहे तुम्हाला? काय होतं? बोला बोला. आम्हाला तेच बोलायचं आहे. संजय दादा कशी कोणतीही कामाची आपल्या कुठली जाहिरात करत नाही. याबद्दल विरोधक आमच्यावर फक्त टीका काय करतात, संजय दादा भेटत नाहीत, हे करत नाहीत. संजय दादा निधी आणला आणि तो फक्त गावोगावी सगळ्या लावला. प्रत्येक गावात त्यांनी 10-20 लाखाचा निधी दिलेला आहे. कुठलं गावही वंचित राखलेलं नाही आहे की असा निधी कुठल्या गावाला दिलेला नाही असं काही कुठलं केलं नाही. हा एक मुद्दा आहे की संजय दादा का भेटत नाहीत. म्हणजे आता जसं आपण बोललो की 1200-1250 खेडीपाडी गावं आपल्या मतदारसंघात 938 गावं आहेत. मोठी मोठी गावं आहेत आणि छोट्या मोठ्या वाड्या धरून 1250 गावं होत्या. त्यामुळे एवढ्या सगळ्या गावांना ते भेटू शकत नाहीत. कुठलेच खासदार हे प्रत्येक गावापर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्हाला काही जण याला उत्तर काय दिलं होतं की मग प्रचाराच्या वेळेला जसं गावोगावी फिरू शकतात, तेवढा वेळ देऊ शकतात किंवा तेवढी लोकांच्यापर्यंत पोहोच होते, तर मग इतर पुढल्या 5 वर्षात प्रचाराला देखील ते आता प्रत्येक गावी पोहोचू शकणार नाही. कुठलाच उमेदवार पोहोचू शकणार नाही. शाहू महाराज देखील प्रत्येक गावी पोहोचू शकणार नाही, मी गॅरंटी देतोय. कारण काय एवढी गावं आहेत की एवढे प्रत्येक गावात तुम्हाला वरती गगनबावड्यापासून खाली चंदगडच्या टोकापर्यंत हा एवढा मोठा. आणि शाहू महाराजांना आम्ही फक्त टीव्हीवरच बघतोय. कधी दसरा झाला की पुढच्या वर्षी, आता 2024चा दसरा झाला की 2025लाच बघतोय आम्ही. इतर व्यक्तीत कधीही बघत नाही. आम्ही फक्त बघतोय संभाजीराजांना बघतोय, शाहू महाराजांना कधीच बघत नाही. काय वाटतंय? संजय दादा मंडलिक साहेबच आहे, कार्यकर्ते आहात पक्षाचे वगैरे म्हणून? नाही, मी नामदार मुश्रीफांचा कार्यकर्ता आहे. कारण मुश्रीफ साहेबांनी आम्हाला जे सुरुवातीला आदेशित केलंय त्या दिवसापासून आम्ही त्या कामावर आहे. एकंदरीत लोकांच्या चर्चेतनं आता इथं तर पॉझिटिव्ह मिळालं, परंतु खूप ठिकाणी मंडलिक साहेबांच्या कामाबद्दल नकारात्मकता आहे. मग त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आता मंडलिक साहेबांच्या कामाबद्दल नकारात्मकता दाखवावी. आता ते शाहू महाराज उमेदवार आहेत, ते काय सांगतात, शाहू महाराजांनी राधानगरीचं धरण बांधलं, कच्च्या शाहू महाराजांनी मग आमच्या त्या मंडलिक साहेबांनी बोगद्याद्वारे कोल्हापूरला पाणी दिलं. कच्च्या कालव्यातनं पाणी सोडायचं धाडस देशात पहिल्यांदा मंडलिक साहेबांनी केलं. मूळ आराखड्यात नसताना सुद्धा तिट्यावरनं तिकडे कॅनॉल काढायचं काम हे मंडलिक साहेबांनी केलं. मग आमच्या जुन्या मोठ्या मंडलिक साहेबांचं काम
आम्ही ह्या मंडलिक साहेबांना सांगून चालेल का? ते जसं शाहू महाराजांनी धरण बांधलं, शाहू महाराजांचं राधानगरीवर कोल्हापूरवर उपकार आहेत म्हणून सांगतात, तसं आमच्या मंडलिकांचं पण आहेत ना. घेऊन येत असं म्हणायचं पण तुम्ही काय केलंय ते सांगा ना. आता संजय मंडलिकांनी 850-900 कोटीचा निधी ह्या लोकसभा मतदारसंघासाठी आणला. फक्त तिने जाहिरात, इव्हेंट, अमुक तमुक असली पोस्टरबाजी हे काही केलं नाही. ज्या गावात निधी दिलाय संबंधित सरपंचाला तिचं उद्घाटन करायला लावले, ते काम करायला लावले. कामं सुरू झाले आहेत, कामं झालेले आहेत तरी झालेले आहेत की, फक्त जाहिरात नाही. कामं झालेलं. आता उद्या समजा शाहू महाराज आले निवडून, मग छत्रपती लावणार कसं लावणार? खासदार झाल्यानंतर दिल्लीला गेल्यानंतर खासदार म्हणून होणार. छत्रपती मोठा आहे ना खासदारपेक्षा, मग ते चालते त्यांना? ते चालते का सांगा? असं म्हणायचं तुम्हाला? हा, असं म्हणायचं. आणि उद्या लोकांचं काही काम कधी सकाळी 4ला जाणार, 5ला जाणार, हे उठणार आहे 6 वाजता सकाळी. काही जणांच्याकडे हा एक प्रश्न निघला, त्यांची अवेलेबिलिटी, त्यांची उपलब्धता आम्हाला किती असणार? सामान्य नागरिक म्हणून शेवटी लोकांना नेता कसा हवा असतो की सहजपणे उपलब्ध पाहिजे असतो, कोणीही असते. कारण आता नामदार मुश्रीफ साहेब घ्या ना, सकाळी 5 वाजता दरवाजात दारात येऊन बसलेले असतात खुर्ची टाकून. 5 वाजल्यापासून कार्यकर्ते तिथे जातात, रात्री 12 पर्यंत त्यांचं काम चालू असतं. ह्याला नेता म्हणायचा, कार्यकर्ता म्हणायचा? हो, महाराजांच्या बद्दल आम्हाला पण आदर आहे, पण ह्या वयात तिने ह्या ह्याच्यात लढतरीत पडायला नको पाहिजे होतं. लोकांनी त्यांना उभा केला म्हणून ते राहिले. आता निवडणूक लागलेली आहे, फक्त फॉर्म भरायचे निमित्त राहिलेले आहेत. आता तर लढाई होणार. कुणाला तरी आपल्यावर ही खासदारकीची जबाबदारी येणार, त्यापेक्षा आपले शाहू महाराजांना उभा केलं, राजघराणे हा गादीला लोक मान देतील, काम होऊ शकत. ते बाहेर फिरू शकतात. त्यांचं वय आहे का आता शाहू महाराजांच्या बद्दल त्यासनीच काय, आम्हाला पण आदर आहे. सगळ्यांना आधार आहे, पण उपयोग काय नाही. छत्रपती घराण्याबद्दल कुणाला आदर नाही या महाराष्ट्रात. यामुळे तुम्हाला एकंदरीत वाटतं की मंडलिक साहेब बरे आहेत, की इकडचं आपले जवळचे नेते आहेत, मुश्रीफ साहेबांच्या गटाचे आहेत आणि दुसरे काही काम करतात असं म्हणायचं? पाठिंबाच नाही. शाहू महाराज हे व्यक्ती राहणारच. काय म्हणलं? शाहू महाराज हे नावाला तर किंमत देऊन या कोल्हापूर जिल्ह्यानं ओळखायला पाहिजे. शाहू महाराजांना जाणीव ठेवून महाराजांना मतदान करणारच. म्हणजे नावानुसार तरी मतदान होणारच असं म्हणायचं? 100% होणार. जसं मंडलिक साहेबांच्या होते बोल, मंडलिक साहेबांना 30,000 मतं पडतील. अजून कोणाला वेगळा मुद्दा काही बोलायचा आहे का? नाही, असू दे, खूप छान. नाही, असू दे, थोडक्यात का असे ना, परंतु आपल्याला वेगळे मुद्दे मिळाले. आणि ज्या इथं कारखाने आहेत, मला वाटतं की आमच्या चॅनलच्या माध्यमातून कारखान्याच्या इलेक्शनच्या वेळेला सुद्धा आम्ही ग्राउंड रिपोर्टसाठी या 4 तालुक्यात फिरलो होतो. त्यावेळीही शेतकऱ्यांनी भरभरून वेगवेगळी मतं मांडली होती, वेगवेगळ्या नेत्यांच्याबद्दल होती. तसंच आताही याच भागामध्ये आम्ही आलोय की लोकांना नेमकं काय म्हणायचं. मॅक्झिमम शेतकरी लोक आहेत, तर वेगळी मतं मिळाली लोकसभेच्या धर्तीवरती. 5-4 माहिती मिळाली. धन्यवाद तुमच्या सर्वांची.